नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार। डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण पद्धतीमुळे एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी प्रभावित। डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं केला गौरव। गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील शाहूवाडी तालुक्यातील 26 संस्थांनी आज आपलं म्हणणं केलं सादर। आज सहाय्यक निबंधकांनी 33 संस्थांना दिल्या होत्या नोटीस। HSR नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। आता 30 जूनपर्यंत वाहनधारकांना नंबर प्लेट लावता येणार। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज सडन डेथवर पीटीएमचा पराभव करत वेताळमाळ तालीम मंडळाचा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त करून मोदी धार्जिण्या भांडवलदारांसाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा ठाम निर्धार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग तातडीनं रद्द करावा अशा मागणीचा ठराव करण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यातून होत असलेला तीव्र विरोध लक्षात आल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचं नव्यानं रेखांकन करण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। या पार्श्वभूमीवरती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना वसंत भोसले यांनी वेगवेगळे महामार्ग तयार करण्याचं सरकारचं हे मॉडेल म्हणजे रस्ता बनवण्याचं मॉडेल नसून पैसा मिळवण्याचं मॉडेल आहे असा आरोप केला। कोल्हापूर जिल्ह्यानं कष्टानं आणि त्यागानं मिळवलेलं समृद्ध असं वैभव नष्ट करण्याचं काम शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार करतंय असा आरोप भोसले यांनी केला। एकमेव जिल्हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाला आपण टॅक्स सुद्धा देतो। आपल्याकडे फाउंड्रीचा उद्योग आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीचा उद्योग आहे आणि अशा सगळ्या समृद्ध जिल्ह्याला ज्यांनी कष्टाने मिळवलेला आहे, लोकांनी संघर्ष करून मिळवलेला आहे। तिथलं प्रत्येक धरण हे लोकांनी संघर्ष करून मिळवलं आहे। राधानगरीचं धरण काही सहजासहजी झालेलं नाही आहे। खालचं काळापाडीचं धरण सहजासहजी झालेलं नाही। तुमच्याकडे सुनील शिंदे साहेब, तुमच्याकडे गडीला आढळ चंदगडमधली जी छोटी छोटी धरणं झाली ती सहजासहजी झालेली नाही आहे, ती संघर्षानं झालेली आहे, विस्थापितांनी त्याग केलाय त्यामुळे झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यागाने मिळवलेलं, हे कष्टाने मिळवलेलं हे सगळं समृद्ध जे आहे कोल्हापूर जिल्ह्याचं जीव ज्याच्यात आहे, ज्याच्यात ताकद आहे, ते सगळं हृदयच आपलं नष्ट करायला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिथं कसलीही शक्ती नाही, कोणतंही पीठ नाही, अशासाठी आता राज्य सरकारचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित करत हजारो कोटी रुपयांच्या कमिशनसाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग करतंय असा आरोप केलाय। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय? जिथं कसलीही शक्ती अस्तित्वात नाही, कसलेही पीठ नाही। हा ठीक आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे किंवा 12 लिंगांना जाण्याचा महामार्ग जिथं 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 देशभरातून जातो तिथं तिथं रस्ता झाला पाहिजे, अतिशय चांगला विषय। अमरनाथला जायचं असेल चांगला रस्ता झाला पाहिजे, 100% आम्ही ग्राह्य मानतो। पण शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून मिळणारं जे काही कमिशन आहे हेच राज्य सरकारनं नेमकं पाळाने हजारो कोटी रुपये त्या सरकारचं कमिशन त्यामध्ये अडकलं।
हेच ह्याच्या मागचा हेतू आहे. दरम्यान या मेळाव्यात बोलताना वाखरे इथले शेतकरी भीमराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके यांना आपण जाब विचारणार असल्याचं सांगितलं. तुम्ही का बोलत नाही सा या शक्तीपीठ महामार्गासाठी? तुम्हाला काहीतरी भत्ता मिळतोय का तिथला? तुम्ही प्रामाणिक सांगा. नरके साहेबांनी सांगायचं आम्ही निवडून दिलाय नरके साहेबांना. नरके साहेबांना सांगायचं नाक खुर्चीला मारायची आणि शेतकऱ्याच्या बाजूने सांगायचं 18 गावाची सभा घेतो. कधी घेणार सभा? आम्ही 10-15 दिवसात करवीरमध्ये सभा कारखाने घेतो. सगळी शेतकरी जमा व्हा थोड्या दिवसात आणि नरके साहेबांना जा विचारायचा. या मेळाव्यात जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, सुनील चौगले, नामदेव गिरी, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनीही मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारवरती घणाघाती टीका केली. यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुनील मोदी यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. या मेळाव्याला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख रीमा देशपांडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख सतीश पानारी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. डी.वाय. पाटील विद्यापीठात उभारण्यात आलेलं सिम्युलेशन अँड स्किल्स सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे असे गौरवोद्गार एलिव्हेट हेल्थ केअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी यांनी काढले. त्यांच्या हस्ते डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना द कॅप्टन व्हिजन अवॉर्ड आणि अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांनी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रेटिंग अ व्हिजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी, एलिव्हेट हेल्थकेअरचे राष्ट्रीय प्रमुख प्रवीण मित्तल, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सिम्युलेशन सेंटर हेड डॉक्टर संकेत पाटील यांनी 2020 साली स्थापन केलेल्या या सेंटरच्या माध्यमातून आजवर हजारोंच्या संख्येनं याचा लाभ घेतल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे देशातील सर्वाधिक फॅकल्टी असणारं कॉलेज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या केंद्रामार्फत आत्तापर्यंत 34,000हून अधिक विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थींना लाभ झाला असून 1,13,661 तासांचं प्रशिक्षण देण्यात आलंय. यासह 2,586 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 46 विविध प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं. सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉक्टर शिंपा शर्मा यांनी सिम्युलेशन अँड स्किल सेंटरचा मागील 5 वर्षाच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी या सेंटरच्या प्रशिक्षणार्थींना होत असलेल्या फायद्याची माहिती दिली. एलिव्हेटेड हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी यांच्या हस्ते सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं गौरवण्यात आलं. त्याचबरोबर मागील 5 वर्षांपासून एलिव्हेटेड हेल्थकेअर आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्यात सिम्युलेशन शिक्षण भागीदारी आहे. त्यामुळं विश्वासपूर्ण आणि वैद्यकीय प्रशिक्षणाचे भविष्य घडवण्याच्या सामायिक ध्येयावर आधारित या भागीदारीबद्दल अ पार्टनरशिप बिल्ड ऑन व्हिजन या पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना रिचर्ड लिवेसी यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक केलं. आपण जगभरातील अनेक सिम्युलेशन सेंटर्सना भेटी दिल्या असल्याचं सांगत त्यामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठात उभारण्यात आलेलं सिम्युलेशन अँड स्किल सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डॉक्टर संजय पाटील यांनी भारतात सिम्युलेशन आधारित शिक्षणाला नवा आयाम दिला असून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना काळात हे सेंटर उभारण्याचं धाडस डॉक्टर पाटील यांनी दाखवलं. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळं हे सेंटर आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळखलं जात असल्याचं लिवेसी यांनी नमूद केलं. प्रत्येक मोठ्या प्रवासात सहयोगी मेहनत करतात, मात्र दिशा देण्याचं काम कॅप्टनच करतो. वैद्यकीय शिक्षणाला आधुनिक सिम्युलेशन आधारित पद्धतीकडे नेण्याच्या या प्रवासाचे खरे कॅप्टन डॉक्टर संजय डी पाटील आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळं हजारो विद्यार्थी अधिक सक्षम आणि सज्ज होत आहेत. त्यामुळंच द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं त्यांना सन्मानित करताना आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी डॉक्टर संजय डी पाटील यांच्या दूरगामी दृष्टिकोनामुळं विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. संशोधन, कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम त्यांनी घडवून आणलाय असं सांगितलं. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर संजय डी पाटील यांनी सिम्युलेशन आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील आव्हानांसाठी सक्षम बनवणारं प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच मेडिकल कॉलेजच्या नव्या 23 मजली इमारतीमध्ये एका पूर्ण मजल्यावर या सिम्युलेशन सेंटरचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर हा पुरस्कार म्हणजे विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीची पोचपावती असल्याचं त्यांनी सांगितलं. पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील 10 सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत समावेश झालेले डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर सी.डी. लोखंडे आणि डॉक्टर उमाकांत पाटील यांचा डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड डॉक्टर रुंदन जाधव, रजिस्ट्रार डॉक्टर नितीन सिप्पी, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए.के. गुप्ता, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, CHRO श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लप्पा, उपअधिष्ठाता डॉक्टर पद्मजा देसाई, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील पांजरपोळ औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट धारकांच्या भाडेवाढी संदर्भात राज्य शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे शासन निर्णय होईपर्यंत थकबाकीमुळे कोणताही गाळा सील करू नये अशी मागणी राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील विविध मार्केटमधील दुकानगाळे आणि खुल्या जागेचं भाडेदर मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, असा आरोप राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलाय. या अवास्तव भाडेवाढी विरोधात राज्य शासन स्तरावर भाडेवाढ कमी करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. यातच नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी थकबाकी गाळेधारकांचे गाळे सील करा असा आदेश दिलाय. त्यामुळे आज संघटनेनं महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट अधिकारी शेखर साळोखे यांच्यासह महापालिका क्षेत्रातील विविध मार्केटमधील प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये कोणतेही गाळे सील करू नयेत अशी मागणी करण्यात आली. या मागणीचं निवेदन धनवाडे यांना देण्यात आलं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितलं. आजच्या बैठकीमध्ये धनवडे साहेबांच्या बरोबर बऱ्याच काही चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मार्ग निघण्याची शक्यता आहे. आज आमच्यावरचे 1 तारखेला जे काय बंद करणार होती त्याला थोडा लगाम बसलेला आहे. जे आम्हाला तसं थोडं आश्वासन मिळालेलं आहे आणि ते थांबल्याचं जमा आहे. आम्हाला त्याने आता 15 ते 19चं एक सेपरेट भाडं काढून देतो म्हणून सांगितलं आहे. 19 ते 24पर्यंत आम्हाला दुसरं काढून द्यायला सांगितलेलं आहे. त्यात आम्हाला सकारात्मक आज इथं बैठक झालेली आहे आणि आम्हाला समाधान आहे. यावेळी राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनचे अलंकार पाटील, सतीश पाटोळे, संदीप वीर, फिरोज मुजावर, दिवाकर पोर्लेकर, सुनील जाधव, मेघराज पाटील, शहाजी भोसले यांच्यासह नागरिक कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे उपस्थित होते.
गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची 7 एप्रिलपासून सहाय्यक निबंधकांकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान आज शाहूवाडी तालुक्यातील एकूण 33 दूध संस्थांना सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सुनावणीसाठी बोलावलं होतं. त्यापैकी 26 संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपलं म्हणणं सादर केलं. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न 1108 अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे 7 एप्रिलपासून सुरू आहे. गेली 3 दिवस शाहूवाडी तालुक्यातील एकूण 133 संस्थांची सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. मंगळवारी शाहूवाडी तालुक्यातील 46 तर बुधवारी 47 संस्थांच्या प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक ठाकरे यांच्याकडे उपस्थिती लावत आपलं म्हणणं मांडलं. आज शाहूवाडी तालुक्यातील एकूण 33 संस्थांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 26 संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडलं. शाहूवाडी तालुक्यातील एकूण 133 दूध संस्थांपैकी गेल्या 3 दिवसात 119 संस्थांनी आपलं म्हणणं सादर केलंय, तर 14 संस्थांचे प्रतिनिधी सुनावणीसाठी आलेले नाहीत. आता न्यायालयीन कामकाजामुळे पुढील 4 दिवस सुनावणी होणार नाही. मात्र बुधवारी 20 मे पासून पुन्हा नियमित सुनावणी सुरू होणार आहे. करवीर तालुक्यातील पासार्डे इथल्या फाट्यावर भानामतीचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकारामुळे पासार्डेसह 12 वाड्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. करवीर तालुक्यातील पासर्डे इथल्या फाट्यावरती अजब भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये कापड, 5 बाहुली, 5 रंगाचे तांदूळ, 5 तारा आणि कापलेला कोहळा यांचा समावेश होता. या कोहळ्याला 5 रंगांनी पूजन करून त्याची काळ्या रंगाच्या दोऱ्यांनी बांधणी केली होती. काळा पीस आणि नारळ यांचाही वापर भानामती करण्यासाठी करण्यात आला होता. भानामतीचा हा प्रकार बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या प्रकारामुळे पासार्डेसह 12 वाड्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांचं प्रलंबित असलेलं धान्य वाटप मार्जिन लवकर मिळावं, POS मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या शिष्टमंडळानं सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचं जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांचं धान्य वाटप मार्जिन अद्याप मिळालेलं नाहीये. ते त्वरित मिळावं. एप्रिल महिन्याची धान्य वाटप मुदत 31 मे पर्यंत करण्यात यावी. POS मशीनमधील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात. या मागण्यांसाठी आता कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या शिष्टमंडळानं आज सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, अरुण शिंदे, रोहित सावेकर, श्रीमय शेळके, बुरहान नायकवडी, संजय चौगुले, रवी पाटील, नितीन हुंडेकरी, राहुल शिराळे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला महसूल वाढ, अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई आणि नियमित पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या कामकाजाचा महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आढावा घेतला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहरातील पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला. जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी तातडीनं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ताराराणी चौकातील पाण्याची टाकी पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच शहरातील अनधिकृत नळ जोडण्या, सार्वजनिक नळांचा गैरवापर आणि जुन्या वितरण नलिकांवरील कनेक्शन यांचं सर्वेक्षण करून माहिती सादर करण्यास सांगण्यात आलं. गैरवापर आढळल्यास संबंधित जोडण्या बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं महसूल वाढीसाठी किमान 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट ठेवावं असे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरातील टॉप 50 थकबाकीदारांवर तातडीनं कारवाई करून वसुली करावी आणि ग्रामपंचायतींकडील थकबाकीही वसूल करण्याचे आदेश देण्यात आले.
मीटर रीडर यांच्या कामाचे विश्लेषण करून बिलिंग, वसुली आणि अनधिकृत कनेक्शन शोधण्याच्या कामात सुधारणा करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर असमाधानकारक काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना औद्योगिक दरानं पाणी बिल आकारलं जातं का याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील नळ जोडण्यांना मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. संभाव्य हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या पाणीपुरवठ्याचं नियोजन तयार ठेवण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रील्स तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह उपजल अभियंता, शाखा अभियंते आणि मीटर रीडर उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील तासगाव परिसराला बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. हातकणंगले तालुक्यातील तासगाव परिसराला बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. वादळ इतकं प्रचंड होतं की यामध्ये धनाजी कांबळे यांच्या नवीन घराच्या भिंती पडल्या आणि छत उडून गेलं. यामध्ये सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं. तर महिपती पाटील यांच्या जनावरांच्या पत्र्याचे शेड उडून गेल्यानं त्यांचं 1 लाख रुपयांचं नुकसान झालं. रावसाहेब पाटील यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून जाऊन 100 मीटरवरती असलेल्या अनिल पाटील यांच्या घरावरती पडल्यानं या दोन्ही कुटुंबाचं मिळून सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं. पेठवडगाव ते तासगाव रस्त्यावरील काही झाडं या वादळात उन्मळून पडली. सावर्डे परिसरालाही या वादळाचा तडाखा बसला असून पेठवडगाव ते हातकणंगले रोडवरील झाडं उन्मळून पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती समजताच सरपंच चंद्रकांत गुरव, माजी सरपंच शिवाजीराव पाटील, तलाठी सय्यद यांनी त्या परिसराला भेट दिली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ब्रिक्स देशाच्या बैठकीत इराणनं आक्रमकपणे मांडली अमेरिका आणि इस्रायल विरोधात भूमिका. शी जिनपिंग यांच्या सोबतची बैठक अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जिनपिंग यांना सप्टेंबरमध्ये अमेरिकेला येण्याचं दिलं निमंत्रण. व्ही डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेस पक्षानं आज त्यांच्या नावाची केली घोषणा. नीट पेपर लीक प्रकरणाचा आता नेटवर्क देशातील 6 राज्यांमध्ये. सीबीआयनं वर्तवली शक्यता. HSR प्लेटसाठी आता 30 जूनपर्यंत मुदत. 1 जुलैपासून HSR प्लेट नसल्यास कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नीट पेपर लीक प्रकरणात पुण्यातील मनीषा वाघमारे या महिलेसह शेषराव सोलंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी तपासासाठी घेतलं ताब्यात. शिरोळ तालुक्यात एक विचित्र प्रकार घडलाय. एका तरुणानं अल्पवयीन मुलीसोबतच्या प्रेम संबंधातून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरोळ पोलिसांनी संबंधित तरुणावर ॲट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ तालुक्यातील एका गावातील एका तरुणाचे अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. दरम्यान या दोघांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान आणि संयुक्त चक्रेश्वरवाडी युवा संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान आणि संयुक्त चक्रेश्वरवाडी युवा संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर पुतळ्याचं पूजन करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. वेताळमाळ तालीम मंडळानं सडन डेथवर हा सामना जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा उपांत्य फेरीतील सामना पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झाला. हा सामना प्रत्येक क्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या, मात्र पूर्वार्धात कुणालाही गोल करता आला नाही. उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला, मात्र कुणालाही गोल करता आला नाही. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानं निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला. यामध्ये पीटीएमकडून प्रथमेश शेरेकर, अरबाज पेंढारी, रोहित पोवार आणि प्रतीक बदामे यांनी गोल केले, तर अमीन काझीरची संधी हुकली. वेताळमाळ तालीम मंडळाकडून शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे आणि रोहन मुजावर यांनी गोल केले, तर योकिमचा प्रयत्न फसला. टाय ब्रेकरमध्ये दोन्ही संघ 4-4 गोलनी बरोबरीत राहिल्यानं सामना सडन डेथवर घेण्यात आला. यामध्ये पीटीएमकडून यशराज कांबळे, रोमारियो आणि महम्मद पटेल यांनी गोल केले, मात्र ऋषिकेश मेथे पाटील आणि ओंकार मोरे यांना गोल नोंदवण्यात अपयश आलं. वेताळमाळ तालीम मंडळाकडून विशाल कुरणे, आकाश मोरे, मणिकंदन मॉर्गन आणि ऋतुराज सूर्यवंशी यांनी अचूक गोल करत संघाला विजय प्राप्त करून दिला. या विजयाबरोबरच वेताळमाळ संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पीटीएमकडून यशराज कांबळे, प्रथमेश हेरेकर, रोमारियो, ओंकार मोरे, अमीन काझीर, ऋषिकेश मेथे पाटील यांनी, तर वेताळमाळ तालीम मंडळाकडून आकाश माळी, राहुल पाटील, संदेश कासार यांनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. या हाय व्होल्टेज सामन्यावेळी वादविवाद होऊ नयेत यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना श्री शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात होणार आहे. इचलकरंजी शहरातील सोलगेमळा परिसरात राहणारा 16 वर्षांचा आर्यन मसरंग हा आज दुपारच्या सुमाराला त्याच्या काही मित्रांसोबत पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. आर्यन मित्रांसोबत पोहत असताना अचानकपणे गाळात अडकला. त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढलं. बेशुद्धावस्थेतील आर्यनला आयजीएममध्ये उपचारांसाठी दाखल केलं, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या दुर्घटनेमुळे सोलगेमळा परिसरावर शोककळा पसरली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना राज्याच्या परिवहन विभागानं उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात HSR प्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता वाहनधारकांना 30 जूनपर्यंत आपल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे. ही नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं शासनाच्या परिवहन विभागानं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली पाटी अर्थात HSR नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतलाय. या अगोदर 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना ही प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र राज्यातील HSR प्लेट बसवण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. त्यानुसार आता वाहनधारकांना 30 जूनपर्यंत HSRPसाठी मुदत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे.
वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट निश्चित करावी, असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलंय. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी. तसंच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन सुद्धा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार. DY पाटील विद्यापीठाच्या सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण पद्धतीमुळे एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी प्रभावित. DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डनं केला गौरव. गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील शाहूवाडी तालुक्यातील 26 संस्थांनी आज आपलं म्हणणं केलं सादर. आज सहाय्यक निबंधकांनी 33 संस्थांना दिल्या होत्या नोटीस. HSR नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. आता 30 जूनपर्यंत वाहनधारकांना नंबर प्लेट लावता येणार. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज सडन डेथवर PTMचा पराभव करत वेताळमाळ तालीम मंडळाचा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.